नमस्कार गाईज, कशा आहात सगळे? तर माझं नाव इशिका जाळगावकर. सो हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ असणार आहे आणि आजचं कारण जे आहे लॉंग व्हिडिओ बनायचं तो सुद्धा खूप स्पेशल आहे, कारण का आम्ही फुल फॅमिली चाललोय कर्जतला. आम्ही विला बुक केला, तिकडे आम्ही चाललोय फुल फॅमिली. सो बेसिकली आमची पॅकिंग सुद्धा झालेली आहे उद्यासाठी. माझे काका काकी सुद्धा आलेले आहेत आणि बाकीचे मेंबर सुद्धा डायरेक्ट विलाला भेटणार आहेत. सो भेटूया उद्या सकाळी. फायनली काही सगळेजण आलेले आहेत आणि आज आम्ही निघतोय. खूप एक्सायटेड आहे आजसाठी. सो तुम्हाला दाखवते मी. चिरायू हाय कर. निघालोय आता आणि आमची चालू आहे गाडीमध्ये पॅकिंग. सगळं सामान टाकतायत. वरून जाईल का ग? हा जाईल जाईल. तिकडे सुद्धा अजून एक गाड आमची तयार आहे, तिथे पण पॅकिंग झाली. इथे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. चिरायू फायनली घरी फोटो सेशन करून रील्स करून आता आम्ही निघालोय आणि लोकेशन 1 तासावर आहे. सो आपण भेटूया तिकडे गेल्यानंतर. फायनली गाईज आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि एक न्यूज द्यायची होती तुम्हाला. मीन्स आज होता आमचा रिझल्ट आणि त्यात मला 77 मार्क्स पडलेले आहेत. तर मम्मी कसं वाटतंय? खूप छान वाटते. दीदी कुठे आहे? दीदी दीदी कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतं. म्हणजे मी सांगितलं होतं 75 पडतील, पण 77 पडले. आणि पूर्वी तुला? मला काय वाटतंय, जाऊ दे आता पडले. तरी अजून पप्पा आले नाहीत, पप्पांचं पण रिॲक्शन घेऊया आपण. मी जस्ट पोहोचल्यामुळे आम्ही आत्ता स्विमिंग पूलमध्ये तरी नाही जाणार आहे, पण आम्ही 4-5 वाजता म्हणजे थोडं ऊन कमी झाल्यावर आम्ही लोक स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. तर आता तोपर्यंत आम्ही रील्स वगैरे शूट करू, असं थोडं सेलिब्रेशन करू. मी पास झाली आहे त्याचं. आम्ही चाललो आमच्या रूम बघायला आणि तुम्हाला दाखवते बघा. सो इथे वरच्या फ्लोअरवर आम्ही घेतली आहे रूम. तर आता आम्ही चाललो रूममध्ये सामान ठेवायला. तर भेटूया नंतर. सो हा आहे आमच्या बाल्कनीतून व्ह्यू. मस्त पूल वगैरे सगळं एरिया आणि सनसेट झाल्यावर तर काय मस्त व्ह्यू येईल गाईज. आमचा रूम टूर देते आता मी. सो हा आहे आमचा रूम फुल डोर आणि त्या साईडला गॅलरी सुद्धा आहे. सो इथे एक छोटीशी बाल्कनी आहे. पोचलं आता आम्ही थोडं रेस्ट वगैरे करू, मग जेवून घेऊ आणि थोडं फोटो सेशन पण लेडीजला करायचं असेल तर ते लोक करतील आणि त्यानंतर आम्ही आरामशीर 4-5 वाजता पूलमध्ये जाणार. तर बघू कसं काय होतं सगळं. तर आलो आहे आम्ही जेवायला. तर बघूया आजचा मेन्यू काय आहे. वा, फुल सिटिंग अरेंजमेंट वगैरे करून ठेवली आहे. दीदी फटाफट जेवण घे. आम्ही दोघी एकाच ताटामध्ये जेवतोय. 3 वाट्या. एक चिकनसाठी, एक 2 आमरस, एक बिर्याणी. मम्मी बघू तुझा ताट. बाप रे मम्मी. काकी मीठा घ्या पूर्ण भरून घ्या. बघू तुमचा ताट. अरे वा गाईज इधर देखो. आमरस मध्ये कंजूसी करू नको. घेऊ. गाईस देखो गाईस. सो गाईज फायनली माझं जेवण झालं आणि खरं सांगू तर गाईज जेवणची टेस्ट एवढी भारी होती ना. मी नॉनव्हेजसुद्धा खूप भारी होतं आणि व्हेजसुद्धा खूप भारी होतं. दोन्ही खूप चांगलं लागलं आम्हाला. मेन म्हणजे यार विलाचं बोलायला गेलं तर इथे क्लीनलीनेस पण खूप आहे. म्हणजे प्रत्येक इंडियन फॅमिली जे येतात ते पहिलं असंच बघतात की म्हणजे स्वच्छ आहे की नाही. तर खूप क्लीन आहे आणि जेवणसुद्धा खूप भारी आहे. खूप म्हणजे एक नंबर आहे. मी आता चालली रूमवर थोडं रेस्ट करायला 2 तास आणि आत्ताच कळलं आहे की पप्पांना सुद्धा कॉल केलेला. ते लोक इथे 3 मिनटात येत आहेत. सो पप्पांची रिॲक्शनसुद्धा कॅप्चर करू की त्यांचे काय रिॲक्शन आहे जेव्हा मला एवढे टक्के भेटले. पप्पा फायनली आलेले आहेत तर त्यांचं रिॲक्शन बघूया आता. पप्पा कसं वाटतंय? गाईज फायनली झोप पूर्ण झाली आणि आम्ही जेंट्स आणि लेडीज दोघांनी उठवलं आणि आता आम्ही लोक चालू आहे स्विमिंग पूलमध्ये. सो हा आहे माझा आउटफिट प्लस गॉगल्स आणि मी फुल रेडी आहे पूलमध्ये जाण्यासाठी. सो लेट्स गो. गाईज थोडं भिजल्यानंतर आता आम्ही करतोय टी ब्रेक आणि आम्ही चाललो आता नाश्ता करायला. इथे काकींची हालत खराब झाली आहे. पाण्याबाहेर आल्यावर थंडी असते आणि पाण्यात एकदम गरम गरम वाटते. तर बघूया आता नाश्ता करूया आधी आणि मग परत पूलमध्ये जाऊया.
सो गाईज आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे रेन डान्समध्ये थोडं नाचण्यासाठी. त्याच्यानंतर परत आम्ही पूलमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर भेटूया आपण. रेन डान्सच्या इथे गेलेलो पण थोडं 10-15 मिनटं लागणार आहेत. सो तोपर्यंत आम्ही पूलमध्ये जातो आहे आणि जेव्हा रेन डान्स चालू होईल तेव्हा आम्ही रेन डान्समध्ये डान्स करायला जाऊ. सो आता आम्ही चाललो आहे पूलमध्ये. सो गाईज फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि हा माझा आउटफिट आहे संध्याकाळचा. सो आता आम्ही लोक सेलिब्रेशन करणार आहे, म्हणजे मी पास झाली याचं. तर भेटूया सेलिब्रेशनच्या इथे. सो गाईज आमचं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. मी चेंजसुद्धा केलेलं आहे आणि आता आम्ही लोक जेवायला जाऊ आणि जेवल्यानंतर मग परत आम्ही रूमवर जाऊ. सो बघू तिथे थोडा टाईमपास वगैरे करू आणि मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.